खरं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलायला हवं होतं, पण उद्धव ठाकरेकडनं भाड खाऊन हा भाडको काल मला शिवाय देत होता. याची अवकात ना माझ्या पायाशी पण उभं राहायची, याची लायकी पण नाही, याची किंमत पण नाही. हा माझी किंमत काढतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाच तर मृत्यूपत्र बनवल्यानंतर याला वाहनेश उभा केला नसता मातोश्रीवरती. हा मातोश्रीच्या जवळ का आला हे मला सगळं माहिती आहे. आज पक्ष फुटलाय, सगळे नेते बाहेर गेलेत, त्याला कारण हा चमची आहे. हा फक्त उद्धवच्या कालाची लागत असतो. याच्या विभागामध्ये यांनी किती किती आतापर्यंत नगरसेवक निवडून आणले सांगेल का? फक्त चुगल्या करायच्या मातोश्रीला जाऊन उद्धवजींना, आणि उद्धवजींना ते अशी माणसं आवडतात. त्यातला हे एक आहे बाणगुळ. आणि म्हणून पहिल्यांदा तो मला जो नीच म्हटला होता त्याचा मी धिक्कार करतो, निषेध करतोय. त्यांनी पोळीबाळी नासून दलाली खातं असं त्यांनी आमच्यावरती आरोप केला. पुन्हा एकदा याबाबतची मी पत्रकार परिषद घेऊन अग्रीमेंट दाखवली होती. त्या शेट्टीला आपण हे हॉटेल चालवायला दिलं होतं. डान्स बार नव्हताच, फक्त ऑर्केस्ट्रा होता आणि त्या ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं. असं असताना फक्त कदम कुटुंबियांना आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी डान्स बार म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदनाम करायचं काम चाललंय. त्याच्या विरोधात मी सुद्धा आता न्यायालयात चाललोय, मी कोर्टात जातोय. उद्धवजींनी पण दोनदा उल्लेख केला त्याचा, बनक्यांच्या आईच्या नावावर डान्स बार चालवतात म्हणून. आणि गेल्या 30-35 वर्षापासूनच आहे हॉटेल ते, आताच नाहीये. मी अग्रीमेंट दाखवली तुम्हाला सगळ्यांना प्रेसमध्ये त्याची. आणि त्या एफआयआर मध्ये एवढंच म्हटलंय की एक महिला मुलगी त्यामध्ये विक्षिप्त हावभाव करत होती. एवढं वाचल्यानंतर मी ताबडतोब माझं हॉटेल बंद करून टाकलं. त्या शेट्टीला बाहेर काढलं मी त्याला. हॉटेल बंद केलं आणि हॉटेल बंद केल्यानंतर 1.5 महिन्यानंतर हा झोपेचा जागा झाला, त्यांनी विधानसभेत काढलं डान्स बार म्हणून. 1.5 महिन्यानंतर. नैतिकता आमच्याकडे आहे. बाया मुलं नाचवून, महिला नाचवून, मुली नाचवून पैसे खाणारी अवलाद मी नाही. परत मी आता पुढे येतोय. अनिल परब लबाड्या करायच्या, फसवायचं शासनाला, चोरी करायची, पैसे आपण कमवायचे, हे धंदे तुझे कसे आहेत ते मी दाखवतो. पहिल्यांदा विलय पागले प्रेमनगर एसआरएची योजना चालू आहे का? झाली नाही अजून. अनिल परब यांनी माझ्याकडे अॅफिडेव्हिट आहे दिलेलं, माझ्याकडे अॅफिडेव्हिट दिलेलं आहे. अनिल परब यांनी 8,000 मराठी माणसांना शाखेत बसून दम देऊन तुम्ही तुमची घरं खाली करून घ्या, तुम्हाला सगळ्यांना मी फ्लॅट देईन, हे स्वतः संजय कदम आणि अनिल परब दोघांनी आश्वासन दिली. स्वतः माझे फोटो आहेत. ज्यावेळेला याचं उद्घाटन झालं, भूमिपूजन झालं, त्यामध्ये देखील अनिल परब आहेत व्यासपीठावरती, माझ्याकडे फोटो आहेत. आणि ह्या 8,000 लोकांना तिथून खाली गेलं, फक्त 1 वर्षाचं भाडं दिलं. आणि त्यानंतर गेले 9 वर्ष ही सगळी माणसं, मराठी माणसं ही मुंबईच्या बाहेर आहेत. हा नगाधम अनिल परब पैसे खाण्यासाठी बिल्डरांचं पाय चाटतो. हा चाटू, हा नगाधम, हा नीच, हा भाडखाव. कोणाला तू म्हणतोयस? आणि याच्यामध्ये हे अॅफिडेव्हिट मला दिलेली आहे, प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय संजय कदम, अनिल परब यांनी प्रेमनगरच्या प्रोजेक्टमधून भरपूर कोट्यावधी रुपयाचे कमावले. मी व माझ्यासारखे अनेक लोक देशोधडीला लागले. आमचा बिल्डर सहाना ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला 2 मर्सिडीज दिले आहेत. संजय कदम यांनी बिल्डरच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नवीन कोऱ्या बुलेट बाईक वाटल्या. वरील सर्व प्रकारची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. हे तर तुम्ही वाटल्यास एक घ्या, थोड्या वेळासाठी फोटो काढून घ्या, वाचून घ्या.
हे माझं म्हणणं नाही, हे तिथल्या व्यवस्थेने एफिडेव्हिट दिलेलं आहे. असे अनेक एफिडेव्हिट माझ्याकडे आहेत अनिल परबची, अनेक आहेत. आणि हा मराठी माणसाच्या टाळूचं लोणी खातो. बिल्डर कडून गाड्या घेतो, 2-2 गाड्या घेतो. कुठली गाडी आहे? मर्सिडीज गाडी, 2 मर्सिडीज गाड्या घेतल्या. त्यातले काळ्या रंगाचे आणि कुठल्या कलरचे. आणि हा माझ्यावरती बोलतो. याची अवकात आहे का? याची अवकात आहे माझ्यावरती बोलायची? मला तर मोठं काल असं वाटलं, जे आपल्या मालकाला उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी रामदास कदमवरती मी कसा बोलू शकतो? तुझ्या 100 पिढ्या खाली आल्या पाहिजेत माझ्यावरती बोलायला. आणि म्हणून हा एक विषय अतिशय गंभीर आहे. याची चौकशी करण्यासाठी मी शासनाकडे देतोय. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की वरती डॉक्टरांची टीम होती बाळासाहेबांसोबत, आणि बाळासाहेब गेल्यानंतर शेवटच्या दिवशी हे सगळे डॉक्टर आणि आम्ही नेते, आम्ही सगळे जनतेसमोर गेलो असं त्यांनी म्हटलंय कालच्या प्रेसमध्ये. तपासून घ्या. दादांत खोटं आहे, चूक आहे. खोटं बोलला नाही बघ, खूप खोटं बोललाय. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, शेवटचे 2 दिवस बाळासाहेब ज्या खोलीमध्ये वरती दुसऱ्या माळ्यावरती होते तिथे कुणालाही जाण्याचा अधिकार नव्हता, कोणी जाऊ शकत नव्हतं. हा म्हणतोय असंख्य लोक भेटत होती साहेबांना. चूक आहे. हो, दलाली खाऊन बोललाय तो, भाड खाऊन बोललाय वाडकावं. अनिल हा भाड खाऊन बोललाय काल, खोटं बोललाय. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केले, फसवलंय. आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी हे खोटं बोललाय. त्यांनी म्हटलंय सगळे नेते आणि डॉक्टर गेले होते. अरे जनाची नाही मनाची थोडी ठेव. प्रेस समोर फक्त मी एकटा गेलो होतो, डॉक्टर कोणी नव्हते. प्रेस समोर लोकांसमोर जनतेसमोर शिवसैनिकांसमोर मी फक्त एकटा गेलो होतो त्यावेळेला. आणि मला सांगितलं होतं बाळासाहेब गेले म्हणून जाहीर करून टाका. मी केलं, मी केलं एकट्याने. कोणी डॉक्टर नव्हते. माझा दावा आहे, माझा संशय आहे. आणि म्हणून जर काही डॉक्टरांची टीम होती, तुझ्यात हिंमत असेल तर त्या डॉक्टरांची नावं सांग टीमची. चल, कोण डॉक्टर होते, कुठली टीम, टीमचा शब्द वापरलाय ना, मग त्या टीमचं नाव सांग. कोण कोण डॉक्टर होते ते चौकशी होईल त्यांची. होते का? मग तुम्ही त्यांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही त्या डॉक्टरांनी? त्याचं उत्तर कोण देईल? जबाब देईल? कुणावरती बोलतोस तू? माझ्यावरती? आणि म्हणून हे अनिल परबनी काल जे सांगितलंय ते धादांत खोटं आहे, 100% खोटं आहे. मी फक्त संशय निर्माण केला की याची चौकशी व्हावी या बाबीची. कारण 2 दिवसामध्ये कोणालाही वरती पाठवत नव्हते. वातावरण एकदम सुन्न होतं. नेत्याला पण कोणाला पाठवत नव्हते आणि डॉक्टर कोण नव्हतेच तिथे. म्हणून मी संशय व्यक्त केला. संशय व्यक्त करून एखादी जर चौकशी मागितली ती काही चूक होत नाही. आणि म्हणून अनिल परब, तू का बोलतोयस? उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? उद्धव ठाकरेचे बाप होते बाळासाहेब ठाकरे. बापाच्या बाबतीमध्ये शंका कोणी उत्पन्न केली त्याचं निरसन स्वतः मुलांनी केलं पाहिजे. ह्या दलाला का सांगतोस तू? हा भडकाव, हा मराठी माणसाच्या टाळूचे लोणी खाणारा, हा बिल्डरांकडून मर्सिडीज गाड्या घेणारा, हा हैवान, याला तुम्ही सांगताय खुलासा करण्यासाठी? त्यांनी सांगितलं जवळपास 14 वर्षांनी रामदास कदमला कंठ फुटला आणि रामदास कदमनी मंत्रीपद घेतलं तेव्हा रामदास कदम का बोलले नाहीत असं त्यांनी खुलासा बोललाय तो. अरे अनिल परब्या, मला मंत्रीपद दिलं ते कुठलं दिलं? एन्व्हायरमेंट दिलं, पर्यावरण खातं दिलं. तेवढला एन्व्हायरमेंट हे खातंच नव्हतं कधी. आतापर्यंत इतिहासामध्ये एन्व्हायरमेंट हे खातं कधीच नव्हतं. मला काहीतरी इथं गुळ लावायचा म्हणून ते खातं मला फक्त दिलं होतं. तुम्हाला एक आज मुद्दाम सांगतो गोष्ट. सुभाष देसाईंना त्यांचं महामंडळ दिलं, दिवाकर रावतेंना त्यांचं महामंडळ दिलं. मी ज्यावेळेला पदवीनंतर महामंडळ मागायला गेलो कोणाकडे? मुख्यमंत्र्यांकडे, देवेंद्र फडणवीस.
मग देवेंद्र फडणवीस मी चिडल्यानंतर मला आतमध्ये घेतला. मला म्हटले भाई जागा आतमध्ये या. मला म्हटले रामदास भाई, उद्धवजींनी मला सांगितलंय रामदास भाईंना महामंडळ द्यायचं नाही. मी तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतोय आज, हे वास्तव आहे. आणि मग जेवढा मी गेलो उद्धवजींकडे की उद्धवजी देवेंद्रजी म्हणतात तुमचं नाव सांगतायत. हो नाही तुम्हाला मिळणार नाही ते मला फक्त नामधावी लोक हसतील म्हणून मला ते दिलं होतं. माझ्या मुलाला पण तिकीट दिली जात नव्हती. अतिशय जवळ बोलतोय. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना 3 वेळेला मातोश्रीमध्ये आणून बसवली होती त्या सीटसाठी, जागेसाठी, आमदारकीसाठी. शेवटी मी शेवटचं हत्या काढलं माझं. तेवढला जबरदस्तीनं योगेशला तिकीट दिली आणि तिकीट देऊन त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. हे मी आज सांगतो आपल्याला. आणि या अनिल पागव्या, अगं 2009ला तुझा मालक आहे ना, मालक तुझा, त्यानेच मला पाडला ना. गुहागरला मला पाडला कोणी? नातूला कोणी उभा केला? गुहागर मला का दिली? मी दापोली मागत होतो. हे जगाला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि तू काल जे काय उद्धव ठाकरेची चाकरी नोकर आहेस असं जे काल तुझं चाललं होतं सगळं, ते पाहिलं मी. पण उसळा पाहिलं काल. त्या पहिल्यांदा या गोष्टीचा मी खुलासा मुद्दाम करतोय की नामधावी मला काहीतरी द्यायला हवं म्हणून दिलं आणि त्यावेळेला देखील योगेशला पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता योगेश निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री बनवला. अनिल परब योगेशच्या ऐवजी संजय कदमला जवळ घ्यायचा. दापोली नगरपालिका निवडणुकीमध्ये एबी फॉर्म योगेश आमदार असताना स्थानिक एकही एबी फॉर्म त्याच्या हातात दिला नाही. माजी आमदार संजय कदमच्या हातात एबी फॉर्म दिले. कोण दिले? अगं तूच दिलेस ना. अगं अनिल परब तूच दिलेस ना रे. मग तेव्हा तुमची नैतिकता गेली होती कुठे गेली होती? योगेशच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली आणि राष्ट्रवादीच्या लोकांना तिथं नियुक्ती केली. तूच केलीस जाहीरपणे दापोलीत जाऊन. कुठं तुझी नैतिकता गेली होती तेव्हा काय मी शिंदेसोबत गेलो नव्हतो ना, तेव्हा तुमच्यासोबत होतो. पण जगातला एकमेव नेता आहे, आपल्याच नेत्याला संपवायचा, आपल्याच आमदाराला संपवायचा. तुझ्या मालकाने केला उद्धव ठाकरेंनी. त्याला विचार ना तू, त्याला विचार ना. आणि म्हणून हो, बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये 24 तास डॉक्टरचे पथक होतं. नाव सांग पटकन. का प्रेसमध्ये आले नाही ते देखील सांग. का त्यांनी प्रेस घेतली नाही ते सांग. का त्यांनी बुलेटिन काढले नाही ते सांग. का ते लोकांसमोर आले नाही ते सांग. नाही सांगू शकत. रामदास कदमांनी खोटे आरोप केले आहेत. मी आरोप केले नाहीत, मी संशय व्यक्त केलाय. आणि आता मी जातोय ना कोर्टामध्ये तुझ्या विरोधामध्ये. आता न्यायालयामध्ये मी जातोय. आणि तू नाकोटेचं काय सांगतोयस? आता पहिल्यांदा अनिल परबची नाकोटेस केली पाहिजे की त्यांनी मर्सिडीज बिल्डरकडनं घेतल्यात की नाही. कोट्यावधी रुपये त्या प्रेमनगरच्या एसआयच्या स्कीममध्ये घेतल्या की नाही याची नाकोटेस ह्या दलालाकडनं झाली पाहिजे. पैसे खाणाऱ्याची बिल्डर काढून. आणि हे प्रकरण मी काढलंय, ही फाईल माझ्याकडे आहे. आता मी हे बोलणार आहे. फक्त योगेश कदमचीच तुला फाईल मिळतात का रे अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये? याचा अर्थ काय समजत नाही लोकांना का? सगळं कळतंय. आणि म्हणून मी संशय निर्माण केलेला आहे. या बाबतीमध्ये जी नार्कोटिक्स आहे ती पहिल्यांदा अनिल परबची केली पाहिजे. किती पैसे त्यांनी मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढण्यासाठी बिल्डरची सुपारी घेऊन किती पैसे घेतले त्याची नार्कोटिक्स अनिल परबची झाली पाहिजे. उद्धव ठाकरेच्या ऐवजी हा खोटा येऊन का बोलतोय ह्याची नार्कोटिक्स झाली पाहिजे. त्यांनी म्हटलंय की मेलेल्या माणसाचे ठसे घेऊन त्याचा उपयोग काय असतो तो तुला माहिती ना, मी कसं सांगू? कारण ज्यावेळेला उद्धवजीला मी पुन्हा सांगतो शपथेवर, ज्यावेळेला उद्धवजीला मी म्हटलं उद्धव साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवायला पाहिजेत, ते आम्हाला पूजनीय आहेत. नाही रामदास भाई, मी त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले.
हे उद्धवचे शब्द आहेत. आणि म्हणून म्हटलं आमच्या दोघांची नाकोट व्हावी. त्यावेळेला तो गदड्या, खोटाड्या, भाडखाव, तेव्हा तू ते नव्हतास ना. आम्ही दोघेच होतो ना त्यावेळेला मातोश्रीमध्ये. तू कसं सांगू शकतोस? आणि मी म्हणून म्हटलं मी दोघांची नाकोटे झाली पाहिजे आमची. तुझा काय संबंध यामध्ये? तू कोण आहेस? तू काय मातोश्रीचा मालक झालास का तू? का तुला निम्मा हिस्सा दिलाय उद्धव ठाकरेंनी? तर या बाबतीत देखील खुलासा होणं आवश्यक आहे. त्यांनी माझ्या पुतण्याचा उल्लेख केला. त्याच्या पुतण्याने आत्महत्या केली. माझा मोठ्या भावाचा मुलगा हा अनिल पवारच्या विरोधात कोर्टात जातोय. आमच्या कुटुंबामध्ये कुणीही आत्महत्या केलेली नाही. माझ्या पुतण्याने आत्महत्या केली नाही. सकाळी 5 वाजता धुक्यामध्ये त्याची मोटरसायकल आणि समोर आलेली गाडी याची टक्कर झाली. अपघात झाला. 6 महिने कोल्हापूरच्या हॉस्पिटलला होता आणि 1 वर्ष जगला. घरी आमच्या आणला त्याला आम्ही, आणि नंतर त्याचं निधन झालं. आत्महत्या कोणाची झाली नसताना अशा पद्धतीनं आम्हाला बदनाम करण्याचं पाप हे 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 आणि मातोश्रीचा भाड खाऊन हा जो भुंकतोय कुत्र्यासारखं, त्याचा पहिल्यांदा मी खूप निषेध करतोय. त्याचा कुठल्या आमच्या पुतळ्याने मी त्याची आत्महत्या केलेली नाही. तो मुख्यमंत्र्याला सांगतोय ते डान्सबार चालवतात, वाळू चोरतात, जमिनी ढापतात, हडपतात. अरे बाप दाखवून साध्य कर ना. एका जमिनीचा वाद आमच्या कोर्टामध्ये आहे. एक भुवन म्हणून माणूस आहे, तो महसूलमध्ये कामाला होता. त्यांनी ही जागा खेड नगर परिषदेच्या बाहेर आहे